नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे इंडिकेटर्स यूज कसे करायचे ते समजून घेतलं होतं. आज हे इंडिकेटर एकत्र यूज करून एक ट्रेड सेटअप मध्ये ट्रेडिंग कशी करायची ते समजून घेणार आहोत. आज जो ट्रेड सेटअप आपण पाहणार आहोत ह्याचा वापर करून आपण पोझिशनल आणि स्विंग ट्रेडिंग करायला शिकणार आहोत. तर आपण ह्याच्यात कोणते कोणते इंडिकेटर यूज केलेत तर मुव्हिंग ॲव्हरेज 10 ज्याचा कलर असणार ग्रीन हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार नाही. मुव्हिंग ॲव्हरेज 50 ज्याचा कलर असेल रेड हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार. मुव्हिंग ॲव्हरेज 200 ब्ल्यू कलर मध्ये ही जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते तो आहे मुव्हिंग ॲव्हरेज 200 जो सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणार. पिवोट पॉइंट टार्गेट लावण्यासाठी नेक्स्ट आहे तो RSI ज्याची आपण सेटिंग काय ठेवली आहे तर अप्पर लिमिट 60 लोअर लिमिट 40. नंतर MACD ज्याच्यामध्ये MACD लाईन असणार आहे ब्लॅक ही जी ब्लॅक कलरची लाईन आहे ती MACD ची लाईन आहे. आता हा ट्रेड सेटअप यूज कसा करायचा. ट्रेड सेटअप कडे जायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपल्या ट्रेड सेटअप वरनं स्टॉकचं सिलेक्शन करणार आहोत. दुसरी गोष्ट हा ट्रेड सेटअप यूज करून आपण फक्त डिलिव्हरी पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंगच करणार आहोत. टाइम फ्रेम आपण फक्त डेली यूज करणार आहोत. 15 मिनिटं नाही 30 मिनिटं नाही 4 तास नाही काहीच नाही फक्त डेली टाइम फ्रेम वरती हा ट्रेड सेटअप यूज करणार आहोत आणि आपण आपल्या काहीही झालं तरी आपण आपल्या ट्रेड सेटअपलाच फॉलो करणार आहोत. आता पाहूया की ट्रेड सेटअप नक्की आहे तरी काय. तर जो ट्रेड सेटअप बनलाय त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आहेत जे मॅच झाले पाहिजे. फर्स्ट गोष्ट अशी आहे की जी स्टॉकची प्राइस असेल ती डाऊन ट्रेंड मध्ये असली पाहिजे म्हणजे त्यांनी त्याचा टॉप पासनं किमान 5% मागच्या 10 ते 15 दिवसात म्हणजे मागच्या किमान 15 दिवसात त्यांनी 5% फॉल दिला पाहिजे. म्हणजे कसा की समजा आपला हा स्टॉक आहे जो वरती चाललेला आणि त्यांनी काय केलं की रिव्हर्सल घेतला आणि तो खाली पडलाय आणि हे जे डिस्टन्स आहे हे वालं ही किमान 5% असलं पाहिजे. मागच्या किती दिवसांपासून समजा इथं स्टॉक 1 मे ला होता तर किमान डाऊन ट्रेंड कधीपर्यंत असला पाहिजे किमान 15 मे पर्यंत असा स्टॉक असेल तर उत्तमच. नेक्स्ट क्रायटेरिया असा आहे की बॉटमला एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डल तयार झाली पाहिजे. बुलिश रिव्हर्सल कॅन्डल कोणत्या तर इथं डोजी असला पाहिजे किंवा पिन बार असली तरी चालेल किंवा हॅमर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा इथं एखादा बुलिश एंगल्फिंग कॅन्डल असला पाहिजे. बुलिश एंगल्फिंग कॅन्डल माहिती ना इथं रेड कॅन्डल असती आणि एक ग्रीन कॅन्डल त्या रेड कॅन्डलला खाऊन टाकती. इथं बुलिश हरामी पॅटर्न असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. असे वेगवेगळे बुलिश रिव्हर्सल कॅन्डल असले पाहिजेत. आता समजा आपल्याला इथं डोजी दिसला दुसरी गोष्ट कन्फर्म झाली. तिसरी गोष्ट MACD चा क्रॉस ओव्हर झाला पाहिजे. हा असेल नसेल काही फरक नाही पडत. म्हणजे कसा असला पाहिजे ही रेड लाईन इथं कुठेतरी असणार अशी वरतून खाली येत असेल आणि MACD ची लाईन जी असणार ती अशी क्रॉस ओव्हर होत असली पाहिजे जेव्हा आपण एंट्री घेतोय. ओके. आणि लास्ट जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे RSI 40 ला क्रॉस करत असलेला पाहिजे. तो जर 35 पासनं किंवा कुठनं क्रॉस होत असेल म्हणजे कसा समजा RSI ची लाईन ही 60 आहे आणि ही 40 आहे तर RSI कसा असला पाहिजे की 35 पासनं असा इथे हे 40 ला क्रॉस करत असला पाहिजे. समजा स्टॉक असा येतोय असा क्रॉस करतोय तरी चालेल पण हा 40 ला क्रॉस करत असताना पाहिजे. आणि समजा स्टॉक इथनं आला आणि 35 कडे जात असेल तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा स्टॉक असा 20 पासून अपसाईडला जायला निघालाय 35 पासून वरती आहे तरी काही हरकत नाही. असे RSI चे एंट्री सिग्नल दिसलं पाहिजे. नंतर आपण एंट्री कशी घ्यायची. आता एवढे सगळे क्रायटेरिया मॅच झाल्यानंतर आपण एंट्री कशी घ्यायची तर मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ही ह्या स्टॉकच्या अशी अबव असेल बरोबर. जेव्हा नेक्स्ट कॅन्डल ही ह्या लाईनच्या वरती बनेल ही जी मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे बॉटम पासन जेव्हा नेक्स्ट कॅन्डल इथं अशी तयार होईल तर आपण ह्या कॅन्डलच्या वरती एंट्री घेऊ शकतो आणि स्टॉप लॉस असणार हा जो स्विंग लो तयार झालेला आहे ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली. इथं आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि आपली एंट्री ह्याच्या टॉप वरती होऊ शकते. म्हणजे इथं समजा अशी कोणती पण कॅन्डल तयार होऊ द्या आपण एंट्री लगेच घेऊ शकतो. आणि नेक्स्ट टार्गेट कुठला असेल समजा मुव्हिंग ॲव्हरेज लाईन एखादी
50ची इथं असेल, की मुव्हिंग ॲव्हरेज 50ची लाईन अशी असेल किंवा मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन 200ची अशी असेल कुठेतरी, किंवा अशी पण असेल, कशी पण असू द्या. पण हा जो गॅप आहे मुव्हिंग ॲव्हरेज 10च्या लाईनीचा हा जो गॅप आहे मुव्हिंग ॲव्हरेज 10 आणि मुव्हिंग ॲव्हरेज 50 ह्यांचा गॅप हा किमान 5% असू द्या, ज्याच्यामुळे स्टॉकला वाढायला मदत होईल. आता समजा मुव्हिंग ॲव्हरेज लाईन अशीच असती इथेच कुठतरी लगेच, तर आपण एंट्री घ्यायची का? नाही. का? तर स्टॉकला वाढायला चान्सच नाही भेटणार. हा 2 कॅन्डल बनवेल आणि मुव्हिंग ॲव्हरेज इथंच कुठतरी आहे म्हणून इथं रेजिस्टन्स घेऊन वापस तो स्टॉक खाली यायला लागेल. मग आपण काय बघायचं की मुव्हिंग ॲव्हरेज लाईन जर लांब असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. आपल्याला किमान हा जो स्पेस आहे मधला, हा वाला स्पेस हा किमान 5%चा आहे की नाही हे बघा. नसेल समजलं तर मी स्टॉकवरती येऊन समजवतो. समजा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. ओके, आपण बघू शकता की हे आपले इंडिकेटर मी जरा हाईड करतो. तुम्ही इथं बघू शकता स्टॉक 15 फेब्रुवारी पासून ते 9 एप्रिल 12 एप्रिल पर्यंत चांगल्या डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ओके, फर्स्ट क्रायटेरिया मॅच झाला. डाऊन ट्रेंड आपल्याला कंपल्सरी पाहिजे, त्यांनी त्याच्या टॉप पासून खाली आलेला आहे. इथं बघू शकता की एक पिन बार तयार झाले. ओके, दुसरा क्रायटेरिया मॅच होतोय. तिसरा क्रायटेरिया काय आहे की जो MACDचा क्रॉसओव्हर झाला पाहिजे. इथं रेड लाईनला ब्लॅक लाईन कट करते का? आपण एंट्री घेताना समजा मी इथे एंट्री घेणार आहे नंतर ना, इथं क्रॉसओव्हर होतोय का? होतोय. हा क्रॉसओव्हर असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता, नसता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. फोर्थ क्रायटेरिया की RSI हा 40ला क्रॉस करतानाच्या पोझिशन मध्ये पाहिजे. म्हणजे आता हे बघा, इथनं स्टॉक 31 पासनं अपसाईडला जायला लागलेला, आज जेव्हा पिन बार बनला हा खाली आला आणि इथं ह्या एरियात तो 40ला क्रॉस करतोय. म्हणजे आपण एंट्री घेऊ शकतो. आणि एंट्री कधी घेतली? जेव्हा ही ग्रीन लाईन, ही जी तुम्ही ग्रीन लाईन बघताय, ही वाली ग्रीन लाईन जेव्हा कॅन्डलनी क्रॉस केली, आपण या कॅन्डल मध्ये एंट्री घेऊ शकलो असतो. ही जी रेड कॅन्डल आहे याच्यामध्ये एंट्री घेऊ शकलो असतो जेव्हा ह्याचा हाय ब्रेक झाला तेव्हा. आता मोजायचं कसं की हे जे डिस्टन्स आहे हे 5% आहे. हे इथं मेजर म्हणून एक टूल असेल, ह्याच्यावरती क्लिक करा आणि तो 5% बसतोय का नेक्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत, तर बघा एक्झॅक्ट 5%, 5.86% बसतंय. म्हणजे मी इथं एंट्री घेऊ शकलो असतो. समजा मी ह्या कॅन्डल मध्ये एंट्री घेतली असती, किमान 5%चा अपसाईड भेटला. माझा स्टॉप लॉस असता हा, म्हणजे हा जो स्विंग लो तयार झाला ह्या लाईनच्या खाली माझा स्टॉप लॉस असता. इथे स्टॉप लॉस, इथे एंट्री असती आणि माझं नेक्स्ट टार्गेट असतं मुव्हिंग ॲव्हरेज, जिथं मी एक्झिट नसतो झालो, मी ह्या स्टॉकला ट्रेल केला असता. माझा स्टॉप लॉस मी थोडासा वरती आणला असता जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज पाशी आलाय. आता मुव्हिंग ॲव्हरेज रेजिस्टन्स सारखा ऍक्ट झाला, स्टॉक थोडासा खाली आला, पुन्हा थोडासा टाइम स्पेंड केला, पुन्हा आपल्याला इथं एक एंट्री भेटली. आता तुम्ही इथं बघू शकता की इथं एंट्री भेटत होती, पण तुम्ही जर पाहिलं तर ही जो गॅप आहे एवढा, हा किती कंजेस्टेड आहे, खूप छोटा गॅप आहे. पण त्यांनी काय केलं की मुव्हिंग ॲव्हरेजला डायरेक्ट ब्रेक केला, अपसाईडला आला. ही मुव्हिंग ॲव्हरेज लाईन जी रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होत होती ती सपोर्ट सारखी ऍक्ट झाली, स्टॉक अपसाईडला जायला लागला. आता आपण काही स्टॉक्स मध्ये पाहूयात. हा आपण निफ्टी बँकचा चार्ट पाहिला, काही स्टॉक्स मध्ये पाहूयात की कसा हा परफॉर्म करतोय. रिलायन्स, हे बघा, आता इथं काय होतं की डाऊनफॉल आला 10 एप्रिल पासून 20 एप्रिल पर्यंत, म्हणजे महिनाभर हा फॉलो होत होता, बरोबर. ह्या एरियामध्ये काही पिन बार वगैरे तयार पण झालेले आहेत. म्हणजे अजून एक क्रायटेरिया मॅच होतोय. त्यांनी काय केलं की इथं क्रॉस केली लाईन, ह्या कॅन्डलनी काय केलं, लाईन क्रॉस केली, अपसाईडला जायला लागला. ह्या लाईनचा हाय ब्रेक केला, मी इथे एंट्री घेतली असती. आता तो एंट्री घेतल्यानंतर ना 5% भेटतोय का आपल्याला? नाही भेटत आहे, 3% आहे. मग मी इथे एंट्री घेतली असती का? नसती घेतली. का? तर मला 5%चा जो स्पेस पाहिजे तो भेटत नव्हता. आपल्याला किमान वाढायला हा जो स्पेस आहे हा किमान 5% पाहिजे. हा 5% असेल तर उत्तमच, कारण का स्टॉक नंतर अजून वाढू शकतो. पण इथं काय झालं की आपल्याला 5%चा स्पेस भेटला का? नाही. मग हा स्टॉक मी काय करणार? रिजेक्टेड करणार. जेव्हा नंतर मला ऑपॉर्च्युनिटी मिळेल मी तेव्हा घेऊ शकतो. आता इथं बघू शकता की 200 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन एक सोबतच आहेत. ह्या दोन्ही लाईन स्ट्रॉंग रेजिस्टन्स सारख्या ऍक्ट होणार होत्या, म्हणून स्टॉक बघा त्याच्यामध्ये मोमेंटम बघा, एक डोजीज बनली, पुन्हा दुसऱ्या दिवशी गॅप अप होऊन डोजीहून मार्केट फॉल मध्ये आला. आपला स्टॉप लॉस आपण इथे ठेवू शकलो असतो, इथे एंट्री घेऊन इथं स्टॉप लॉस पोझिशनल साठी ठेवू शकलो असतो,
पण मी काही ट्रेडिंग सेटअप सांगतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कायम दिसत आहे तर आपण एंट्री कधी घ्यायची. समजा ही फर्स्ट टाइमच क्रॉस झाली, तुम्ही इथं स्टॉप लॉस ठेवून तो स्टॉक चालू देऊ शकले असते जोपर्यंत तुमचा हा स्टॉप लॉस हिट होत नाही. इथपर्यंत आला इथं तुम्ही एक्झिट पण होऊ शकले असते. जर छोटा प्रॉफिट घ्यायचा असेल तर इथं इथपर्यंत येऊन एक्झिट पण होऊ शकता. पण ज्यांना शॉर्ट टर्म साठी घ्यायचा आहे तुम्ही ह्या गोष्टी बघा की ऍटलीस्ट स्टॉकला वाढायला स्पेस भेटला पाहिजे. आता इथं एंट्री घेतली असती आपण, स्टॉकचा आपला स्टॉप लॉस हा असता. आज बघा तुम्ही इथपर्यंत किमान टार्गेट जिथनं स्टॉक पडला होता तिथपर्यंत टार्गेट आज अचीव्ह झालं 2 जून पर्यंतचं. नेक्स्ट स्टॉक पाहूयात आरबीएल बँक. हे बघा, मला जे सांगायचं होतं ते स्टॉक चांगल्या डाऊनफॉल मध्ये आला. इथं कोणता कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, नव्हता बनताना दिसत मला. मला जस्ट ग्रीन ग्रीन कॅन्डल दिसतात जे बुलिशनेस दाखवत आहे मार्केटमध्ये. नंतर न ह्या कॅन्डलनी 10 SMA क्रॉस केला. बरोबर, मी ह्या कॅन्डल मध्ये इथे एंट्री घेतली असती. स्टॉप लॉस असता माझा हा स्विंग लो आणि मार्केट आज 223 ला जाऊन वापस येतोय. आपण असेच ट्रेड करणार आहोत. आता हा नंतर ना स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो. आता इथे 200 SMA ची लाईन आहे, ह्याच्यावर तो सपोर्ट घेऊन अजून बॅक टू बॅक तो 260च्या आसपास जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा एंट्री घेतोय आपण इथं बघू शकता की RSI आहे तो किती आहे बघा, तो 40 ला क्रॉस करतोय. मग आता तो खाली येतोय तो आपण पोझिशन एक्झिट करायची का नाही. आपला स्टॉप लॉस जो ठरलाय तिथंच ठेवा आणि एंट्री तशीच राहू द्या. बघा तो खाली येऊन पुन्हा अप साईडला निघाला, तुम्हाला चांगलं टार्गेट अचीव्ह करून दिलं. MACDचं क्रॉस ओव्हर होताना इथं दिसतंय आपल्याला. बॉटमला तुम्ही बघू शकता की आपण एंट्री घेताना MACDचं क्रॉस ओव्हर पण झालेलं आहे, म्हणजे अजून एक कन्फर्मेशन की तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये एंट्री घेताना तुम्हाला किती बघा 11% गॅप आहे. 10 to 11% म्हणजे हा नेक्स्ट मुव्हिंग ऍव्हरेज आहे. त्याच्यामध्ये किती गॅप आहे 11.30, म्हणजे तुम्हाला चांगलाच राईज आहे, म्हणजे तो स्टॉक हमखास जास्त वाढणार. आपल्याला हे असे गॅप वाले स्टॉक बघायचे की ज्याच्यामध्ये चांगला गॅप असेल, ते स्टॉक तुम्हाला जास्त पर्सेंट रिटर्न देणार. हा टाटा केमिकलचा चार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता हा स्टॉक मी घेणार का, कोणत्या कारणावरून घेणार हा स्टॉक मी, कोणत्याच नाही. कारण का ह्याच्यामध्ये म्हणजे हा समजा हा त्याचा रिसेंट टॉप आहे, तिथनं तो 5% खाली पडलाय का, पडलाय. पण 15 दिवसांमध्ये पडलाय का, नाही. तर हा स्टॉक मी काय करणार, रिजेक्ट करेल. हा स्टॉक मी घेणार नाही. समजा हा स्टॉक असा खाली पडला असता इथं आणि इथं कुठं हा ग्रीन लाईन क्रॉस करत असेल तर मी तो स्टॉक घेऊ शकलो असतो. हा स्टॉक काय केला मी, रिजेक्ट केला, कारण ह्या स्टॉक मध्ये 10 ते 15 दिवसात फॉल नव्हता. नेक्स्ट पाहूयात आयडिया. हा स्टॉक कधीपासून पडतोय, समजा आपण त्याचा हाय हा पकडू, हा पण पकडू शकता किंवा हा पण पकडू शकता. 12 फेब्रुवारी किंवा 15 जानेवारी पासून तो कंटिन्युअसली खाली पडतोय. आता जर कर्व थेअरी नुसार पाहिलं तर हा त्याचा काय झाला, हा त्याचा टॉप झाला, हा त्याचा बॉटम तयार झाला 3 महिने 4 महिन्याच्या पिरियड मध्ये. आता हा कर्व थेअरीनुसार त्याच्या बॉटम साईडला आहे, म्हणजे अजून एक चांगलं कन्फर्मेशन. नेक्स्ट गोष्ट काय, इथे बघा आपली एंट्री कुठं झाली असती, ही ग्रीन लाईन हिने क्रॉस केली, रेड कॅन्डल मध्ये आपली एंट्री बनली असती. पण तुम्ही जर पाहिलं इथं की इथं काय झालंय की एरिया कंजेस्टेड झालाय. 5% मिळतोय का, मिळतोय. मग मी एंट्री घेऊ शकलो असतो. मी जेव्हा अशी बुलिश मोठी कॅन्डल बनते ना, आपण त्या कॅन्डल मध्ये सुद्धा एंट्री घेऊ शकतो, पण जास्त सेफ राहण्यासाठी दुसऱ्या दिवशी कॅन्डलचा वेट केला पाहिजे. आता इथं समजा एंट्री घेतली असती, माझा स्टॉप लॉस असता हा, आणि मी स्टॉकला चालू दिला असता, म्हणजे मला चांगले रिटर्न भेटले असते जेव्हा जर मी ह्याच्यात इथे एंट्री घेतली असती. एक स्विंग लो पाशी कुठेतरी स्टॉप लॉस ठेवला असता. RSI पण बघा, जेव्हा हे ग्रीन कॅन्डल बनवली तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे, 40 ला सुद्धा क्रॉस केलाय. इथं MACDचं क्रॉस ओव्हर झालंय का, नाही झालेलं कुठं. मग आपण MACD मनावर घ्यायचं आहे का, नाही. मग MACD मध्ये क्रॉस ओव्हर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. RSI किमान 35 पासून वरच्या डायरेक्शनला जातोय असा असला पाहिजे. IFB इंडस्ट्रीज हा स्टॉक मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा दिला होता. आता इथे बघा हा किती परफेक्ट स्टॉक आहे. हा काय झालाय की त्याच्या टॉप पासनं हा स्टॉक टॉप पासनं त्याच्या खाली पडला. ओके, म्हणजे जवळपास 3 महिने हा स्टॉक कंटिन्युअसली पडतोय. ही जी
200 SMA ची लाईन आहे, ही ब्ल्यू लाईन दिसते तुम्हाला, ही 200 मुव्हिंग ऍव्हरेज लाईन त्याला सपोर्ट सारखी सुद्धा ऍक्ट झाली. ओके, पण आपण काय पाहतोय, ट्रेड फ्रॉम बॉटम. इथे बघा, जेव्हा त्याच्या टॉप पासून ह्यानी ही लाईन क्रॉस केली, आपण मेजर करू, समजा माझी एंट्री बनली असती इथे, मला 5% मिळतोय का? मिळतोय. मी इथं एंट्री घेतली असती, मी ह्या कॅन्डल मध्ये सुद्धा एंट्री घेऊ शकलो असतो. स्टॉप लॉस माझा हा ठेवला असता, कारण का इथं 200 चा पण एक सपोर्ट आहे आणि मार्केटमध्ये स्टॉक चांगला 1166 रुपयाचा टॉप लावलेला आहे. आता तो अजून सुद्धा वरती जाऊ शकतो. आता इथे एक तुम्ही गोष्ट बघू शकता की काय झालंय. हे बघा की इथे जेव्हा तो स्टॉक टॉप पासून पडला, आपल्याला अजून एक एंट्री इथं भेटत होती, बरोबर. माझी एंट्री असते इथे 5% वर, माझं टार्गेट असतं जे नेक्स्ट मुव्हिंग ऍव्हरेज आहे तिथपर्यंतच. क्विक ट्रेडिंग BTST आपण इथे ट्रेड घेऊ शकलो असतो. इथं मी काय केलं असतं, पोझिशनला ट्रेल केला असता माझा स्टॉप लॉस कॉस्ट पाशी, आणि नंतर काय झालं की माझा स्टॉप लॉस हिट झाला असता. स्टॉप लॉस कुठला? ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला असता जेव्हा माझा स्टॉक मुव्हिंग ऍव्हरेज पाशी पोहोचला, इथे ह्याच्या आसपास. बघू शकता की तो 1200 रुपयाच्या आसपास आलेला आहे. मग मी माझा स्टॉप लॉस कुठे ट्रेल केला असता, जिथं जिथं माझी एंट्री असती त्याच्या आसपास माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस घेतला असता, आणि नंतर काय झालं की जो 50 मुव्हिंग ऍव्हरेज आहे तो रेजिस्टन्स सारखा ऍक्ट झाला आणि मार्केट मध्ये फॉल आला. इट्स ओके, पोझिशन क्लोज करा. नेक्स्ट स्टॉक पाहूयात की HCL टेक. त्याचा टॉप होता 9 एप्रिलला, खाली 5 मे पर्यंत आलाय, म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया मॅच होतोय. इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय. इथं पाहू शकता की स्टॉकनी जी ग्रीन लाईन आहे ती क्रॉस केली. आपण त्या अर्थाने इथे एंट्री घ्यायला पाहिजे होती. म्हणूनच मी म्हणलं होतं की जेव्हा नेक्स्ट कॅन्डल जी बनल ह्याचा हाय ब्रेक करायला पाहिजे. म्हणजे नेक्स्ट कॅन्डल कशी बनायला पाहिजे होती, समजा नेक्स्ट कॅन्डल अशी बनली असती इथे कुठतरी, तर मी एंट्री घेऊ शकलो असतो. पण नेक्स्ट कॅन्डल कुठं बनली, त्याच्या उजव्या साईडला बनली आणि मार्केट फॉल मध्ये आलं. आपला स्टॉप लॉस जो होता, समजा माझा स्टॉप लॉस हा असता तर तो वाचला, पण दुसऱ्या दिवशी काय झालं की काही दिवसानंतर पुन्हा तो स्टॉक राईज व्हायला लागला. आता इथं हे पिन बार दिसत आहेत, म्हणजे आपण अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. पिन बार दिसते, लाईन पण क्रॉस झाली इथे. इथे बघा पिन बार दिसत आहेत, ही पण पिन बार आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं की ह्याचा हाय ब्रेक करत आपण इथे एंट्री घेतली असती, ही लाईन क्रॉस झाली. ही लाईन क्रॉस करत ही कॅन्डल बनली, मी ह्या कॅन्डल मध्ये कुठेतरी एंट्री घेतली असती. माझा 5% बसतोय का ह्या कॅन्डल मध्ये? बसतोय, 5% सुद्धा बसतोय क्रायटेरिया. आणि हा स्टॉक मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा दिलता, ज्याच्यामध्ये टार्गेट होतं आपलं 950चं, जे ऑलरेडी अचीव सुद्धा झालं. फर्स्ट टार्गेट जे होतं, आपण एंट्री ह्या कॅन्डल मध्ये दिली होती आणि आपलं जे टार्गेट होतं 950चं, ह्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या आधीच मी एक्झिट व्हायला लावलेलं 950. इथं आपलं टार्गेट सुद्धा अचीव झालं, म्हणजे आपला चांगला प्रॉफिट. आता इथनं तो ह्या पिवोट पॉइंट वरती सपोर्ट सुद्धा घेईल आणि अपसाईडला जायला लागेल. आता इथे बघू शकता की एंट्री घेताना काय झालं की एंट्री घेताना RSI 40 पण क्रॉस करतोय. इथे काय झालं की जेव्हा स्टॉक अपसाईडला जात होता तो इथे जस्ट एक छोटासा रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट झाला असेल, आणि खाली तर MACD चा क्रॉस ओव्हर पण होतोय, म्हणजे हा आपण इथे एंट्री घेऊ शकलो असतो. नेक्स्ट आहे टाटा मोटर्स. आता ह्याच्यात स्टॉक मध्ये मी एंट्री घेईल का? ह्याच्यामध्ये 5% फॉल दिसतोय का आपल्याला? कुठे नाही दिसत आहे. किंवा जेव्हा आपण एंट्री घेतोय ह्याचे, आता काही जणांना इथे फॉल दिसत असेल, हे बघा इथनं फॉल दिसत असेल 5%चा तुमच्या क्रायटेरियानुसार, फॉल पण दिसतोय सर. आणि इथं गॅप बघितला का केवढंच आहे? हा मला वाटत पण नाही 5% असेल, मी तरी पण मोजून बघतो गॅप आहे का आपल्याला तेवढा वाढायला. स्टॉक, हा स्टॉक काय झाला, रिजेक्ट. आपण मोस्ट ऑफ द स्टॉक आहेत ना रिजेक्ट करणार का, तर आपल्या क्रायटेरियात बसत नाही म्हणून. मनप्पुरम फायनान्स, हे बघा स्टॉक त्याच्या टॉप पासन, किंवा हा टॉप पकडा, त्याच्या टॉप पासन खाली पडला. आता इथे बघू शकता की काय झालं, इथं एक त्याची ग्रीन लाईन क्रॉस केली. आपण एंट्री कुठे घेतली असती? जेव्हा ह्याचा हाय ब्रेक होतोय तेव्हा.
आता ह्याचा हाय ब्रेक कुठं होतोय, तर ह्या कॅन्डलमध्ये किंवा ह्या कॅन्डलमध्ये होतोय. आपली एंट्री असती ही, स्टॉप लॉस असता हा. आपली एंट्री इथं झालीच नसती का, त्याचं रिझन इथनं 5% राईजला जागा आहे का, नाही 3%च आहे, कारण का मुव्हिंग ॲव्हरेज 200 हा त्याच्या खूप क्लोज आहे. त्या स्टॉकमध्ये इथं एंट्री घेतली असती का, नाही. पुन्हा मार्केट खाली आलं. नेक्स्ट कुठे एंट्री भेटते का, समजा आता ह्या पॉइंटला त्यांनी काय केलं, इथं क्रॉस केली, ह्या कॅन्डलनी ग्रीन लाईन क्रॉस केली. आपण ह्याच्या हायला ह्या भागात एंट्री घेतली असती, आपल्याला 5%चा राईजला जागा भेटतील का, हो 6 ते 6.5% जागा आहे, तर मी इथे एंट्री घेतली असती. स्टॉप लॉस इथं असता आणि मार्केट आज 164 वगैरे पोचलेलंच आहे. नंतर अजून थोडंसं वरती जाईल. तिथे एंट्री घेताना अजून काही कन्फर्मेशन, RSI 40 ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे, MACD पण क्रॉस ओव्हर झालेलं आहे. नेक्स्ट स्टॉक असणार आहे SBI. वेळाभावी हा आज आपला लास्ट स्टॉक असणार आहे. बघू शकता काय झालेलं आहे, त्याच्या टॉप पासनं फॉल मध्ये आला. ओके, ग्रीन कॅन्डलनी काय केलं, इथे क्रॉस पण केला. ओके, आपण इथे एंट्री घेऊ शकलो असतो. 5% बसतोय का, बसतोय. परफेक्ट एंट्री. याच्यामध्ये मी इथं कुठं पण एंटर झालो असतो आणि स्टॉक वाढला, माझा स्टॉप लॉस इथं ठेवून, आणि त्यांनी मला चांगलं टार्गेट एक अचीव करून दिलं. आता ह्याच्यात टार्गेट सेट कसे करायचे, जे पिवोट पॉइंट असतील, मी आता पिवोट पॉइंट जरा हिस्टॉरिकल ऍड करतो. त्याचं रिझन, समजा मी 3 मागचे पिवोट ऍड करतो. आता तुम्ही बघू शकता की पिवोट पॉइंट कुठे आहेत, तर जिथं मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्याच आसपास आहे. म्हणून मी म्हणलं की स्टॉक वाढायला जरा चान्स पाहिजे, स्टॉकला जरा वाढण्यासाठी एक स्पेस पाहिजे ज्याच्यामुळे स्टॉक वाढेल. समजा हा पिवोट पॉइंट इथंच असता, हा जो पिवोट पॉइंट आहे जो नेक्स्ट महिन्यात बनलेला आहे, हा पिवोट पॉइंट इथेच असता कुठेतरी, तो स्टॉक तिथं वाढला असता का, तो काय झाला असता, रेजिस्टन्स खाऊन नंतर न वाढला असता. पण आपलं जे इमिजिएट मोमेंटम होती, आता इथं बघा कशी मोमेंटम भेटली पटापट, आणि स्टॉक इथे टॉपला जाऊन रिव्हर्स होऊन पुन्हा अपसाईडला गेला. आता तो जेव्हा रिव्हर्स व्हायला लागला, हा पिवोट पॉइंट इथं सपोर्ट सारखा ऍक्ट झाला, त्याचाच आधार घेत मार्केट वरती गेलं. हा झाला आपला ट्रेड फ्रॉम बॉटम म्हणून एक सेटअप. आता असंच एक ट्रेड फ्रॉम टॉप आहे. ट्रेड फ्रॉम टॉप हा आपण शॉर्ट सेलिंग साठी यूज करणार. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय की स्टॉक हाय प्राइसला असणार तर आपण तिथं शॉर्ट सेल करणार. कसा, हा समजा आपला स्टॉक आहे, हायर हाईज बनवत टॉपला गेलेला आहे. ओके, आपण इथं काय पाहणार की त्याच्या टॉपला एखादा डोजी, पिन बार किंवा हॅमर अशी बनत असेल, आपला 10 SMA असा असेल. आपण एंट्री कधी घेणार, तर जेव्हा हा स्टॉक ह्या लाईनला ब्रेक करेल, आपण इथे एंट्री घेणार शॉर्ट सेलिंग साठी. आणि आपलं टार्गेट कोणता असणार, जो 50 मुव्हिंग ॲव्हरेज असणार तो. इथं शॉर्ट सेलिंग केल्यानंतर ना हा जो गॅप असणार मधला, हा जो पॅसेज असणार आहे पडण्यासाठीचा, तो 5%च्या वरती पाहिजे, 5% किंवा 5%च्या. आता ह्याच्यामध्ये RSI कसा असला पाहिजे, जो आपला RSI असणार आहे तो त्याच्या टॉपला असणार, म्हणजे 80-70 पासनं असा खाली पडताना पाहिजे, आणि तो 60ला क्रॉस होताना पाहिजे डाऊन साईडला. नेक्स्ट MACD कसा असणार ह्याच्यामध्ये, MACD असा असला पाहिजे. आपली ही असणार रेड लाईन, आणि MACD कशी अशी क्रॉस ओव्हर होताना पाहिजे, म्हणजे जी ब्लॅक लाईन असणार ती रेड लाईनला, जी सिग्नल लाईन असेल त्याला असं खाली क्रॉस करताना पाहिजे. आता हे कसं होणार, तर एक स्टॉक वरती पाहूया भेळ. आता इथं बघू शकता की स्टॉक कुठं आहे, त्याच्या टॉपला आहे. त्यांनी इथे काय बनवलेलं आहे, इथे त्यांनी मागच्या 15 दिवसानंतर एक चांगला, इथे ही लाईन क्राय झाली, क्रॉस झाली. आपण एंट्री कुठे घेणार, तर आपण एंट्री घेणार इथे. स्टॉप लॉस कोणता, तर त्याचा स्विंग हाय, जो हा स्विंग हाय असेल इथे आपला स्टॉप लॉस असेल एंट्री शॉर्ट सेलिंग साठी. आणि आता तो खाली पडायला लागलाय. इथे MACD चा क्रॉस ओव्हर तुम्ही बघू शकता कसं झालंय. ओके, आणि RSI त्याच्या टॉप पासून सुद्धा खाली येतोय, त्याच्या 60 कडे जायला लागलेला आहे, ऑलरेडी वरतून खाली येतोय. RSI सुद्धा असा सपोर्टिंग असला पाहिजे, म्हणजे 70 पासनं तो
60 कडे जायला निघायला पाहिजे, त्याच्या टॉप पासून खाली जायला, म्हणजे स्टॉक तो आपण शॉर्ट सेल करू शकतो. SBINच वापस बघू. समजा तर इथे तुम्ही चांगला एक अप ट्रेंड पाहिला, म्हणजे आपण इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिली आणि स्टॉक आता चांगला अप साईडला आलाय. जेव्हा ही मुव्हिंग ॲव्हरेज लाईन इथं कट होणार अशी आणि इथे नेक्स्ट कॅन्डल अशी बनायला लागेल, आपण इथे एंट्री घेऊ शकतो. मुव्हिंग ॲव्हरेज लांब असला पाहिजे, ज्याच्यामुळे हा स्टॉक हा जो 50 मुव्हिंग ॲव्हरेज असणार हा लांब असला पाहिजे. मधला पॅसेज हा किती बसतोय, समजा मुव्हिंग ॲव्हरेज इथं असतात तर 10% बसतोय, म्हणजे शॉर्ट सेल आपण तिथं पण करू शकतो. आणि RSI सुद्धा टॉप पासून आता खाली येतोय, म्हणजे नंतर ना SBI मध्ये आपण शॉर्ट सेल करू शकतो. ट्रेड सेटअप कडे वळण्याआधी काही गोष्टी आपण रिवाइज करूयात. आपण अप ट्रेंड म्हणजे काय पाहिलं होतं. अप ट्रेंड काय असतो, की मार्केट काय करत असतं, की हायर हाईज आणि हायर लोची सिरीज बनवत वरती जात राहतो, बरोबर. आता तो अप ट्रेंडला जात असतो, तो नक्की काय करत असतो, तर तो ह्या ट्रेंड लाईन वरनं सपोर्ट घेऊन वापस वरती जात असतो. ही जी ट्रेंड लाईन आहे त्याचा सपोर्ट घेऊन, म्हणजे ह्या पॉइंटचा सपोर्ट घेऊन तो बाउन्स बॅक होत असतो, बरोबर. सेम टू सेम डाऊन ट्रेंडचं सुद्धा, की डाऊन ट्रेंड मध्ये काय होत असतं, की मार्केट काय करत असतं, लोअर हाईज आणि लोअर लोची सिरीज बनवत खाली येत राहतं. म्हणजे तो काय करत असतो, की हा जो एरिया आहे, ही ट्रेंड लाईन आहे, त्याचा रेजिस्टन्स घेऊन तो आणखी खाली चाललेला असतो. म्हणजे ह्या पॉइंट पासून तो आणखी बाउन्स होऊन खाली फॉल होत असतो, बरोबर. आता आपण काय शिकलो होतो, की मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे ती आपल्याला दाखवत असती की मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे. म्हणजे काय, की ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनच्या खाली स्टॉक असेल तो असणार डाऊन ट्रेंडला, आणि ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनच्या वरती स्टॉक असेल तर तो समजायचा अप ट्रेंडला आहे. आता ही गोष्ट आपण यूज कशी करणार. आता समजा ही आपली मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे, समजा ही 50 किंवा 200 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे. आपण समजून घेतलं होतं की मुव्हिंग ॲव्हरेज 50 आणि 200 ही स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होणार असते. आता समजा एखादा स्टॉक आहे जो डाऊन ट्रेंड पासन अप ट्रेंडला आला, त्यांनी ही मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ब्रेक केली आणि अप साईडला जायला लागला. तो जेव्हा नंतर ह्या लाईन वरती सपोर्ट घेईल म्हणजे काय करेल, इथे सपोर्ट घेईल आणि नेक्स्ट जी कॅन्डल बनेल ही ह्याचा प्रिव्हियस हाय ब्रेक करेल. जेव्हा त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल आपण एंट्री घेणार, स्टॉप लॉस असणार आपला इथे. म्हणजे ह्यानी काय होणार, स्टॉक अजून वरती जाणार, बरोबर. आता त्याला जर हायर हाईच ची सिरीज बनवायची, तो काय करणार, इथे परत अप ट्रेंडला जाणार, पुन्हा खाली येणार आणि परत इथे सपोर्ट घेणार, इथे स्टॉप लॉस, पुन्हा एकदा अप साईडला जाणार. ही गोष्ट फक्त 50 आणि 200 मुव्हिंग ॲव्हरेज साठीच आहे, कारण का ते एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत. आता ह्याच्यात दुसरी केस काय होऊ शकते, स्टॉक अप साईडला गेला आणि डाऊन झाला, म्हणजे इथं त्यांनी सपोर्ट नाही घेतला, ह्यानी ती सपोर्ट लाईन होती जी मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन होती ती ब्रेक केली, बरोबर. तर तो जेव्हा ब्रेक करेल आणि इथं वापस यायला लागेल, इथं तो रेजिस्टन्स घेणार आणि जेव्हा ह्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक होईल आपण इथं एंट्री घेणार. हा जो लो आहे कॅन्डलचा तो जेव्हा ब्रेक होणार आपण एंट्री घेणार. आता ह्याच्यामध्ये टार्गेट कशी ठरवायचे, तर जे पिवोट पॉइंट्स आहेत, समजा इथं R1 आहे, R2 आहे, तर त्याच्यानुसार आपण टार्गेट ठेवू शकतो. किंवा जी नेक्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे, समजा ही ही जी रेड लाईन आहे ही 50 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे आणि समजा इथनं 200 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे, तर आपण किमान इथपर्यंत टार्गेट घेऊ शकतो. आता ही गोष्ट आपण एफिशियंटली कशी यूज करायची. समजा ही मुव्हिंग ॲव्हरेज 50 ची लाईन आहे किंवा 200 ची लाईन आहे, ओके. स्टॉक आला आणि इथं सपोर्ट घेतोय. आपला RSI कसा असला पाहिजे, तर समजा तो असा ते 40 लाईन क्रॉस करत असला पाहिजे, किंवा असा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. समजा तो खालून 60 ला क्रॉस करतोय काही प्रॉब्लेम नाही. आणि असा नसेल आणि तो जर समजा अप ट्रेंड पासनं 55 पासनं अप साईडला चाललाय, ही
ही कोणती लाईन आहे, तर ही 60 ची लाईन आहे, ही 40 ची लाईन आहे, बरोबर. तो जर ही 60 ची लाईन क्रॉस करत असेल तरी पण आपण एंट्री घेऊ शकतो. तो जर समजा 55 पासून अपसाईडला जाताना दिसतोय तरी आपण एंट्री घेऊ शकतो. आपण इथं RSI 35 ची लेवल क्रॉस करून अपसाईडला जाताना दिसत असेल तरी आपण कन्सिडर करतो, बरोबर. MACD चा क्रॉस ओव्हर कसा असला पाहिजे, तेव्हा समजा ही सिग्नल लाईन आहे आणि आपण एक क्रॉस ओव्हर होताना पाहतो. हा क्रॉस ओव्हर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, अशी आपण एंट्री घेऊ शकतो. आता ह्याच्यात सर्वात महत्वाचं की स्टॉकला वाढायला थोडासा स्पेस पाहिजे. जेव्हा असा सपोर्ट असेल आणि लगेच इथं समजा 200 मुव्हिंग ऍव्हरेज लाईन असेल आणि हा गॅप जर 5% चा नसेल तर काय होणार, स्टॉक वाढेल पण रेजिस्टन्स घेऊन पुन्हा डाऊन साईडला येईल. त्याच्यामुळं असं बघा की 200 मुव्हिंग ऍव्हरेज लाईन थोडीशी लांब असू द्या किंवा 200 मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन खाली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ह्या स्टॉकला वाढायला अजून चान्स भेटेल किंवा स्पेस भेटेल. आता पाहूयात की स्टॉक वरती हे कसं अप्लाय करायचं. आता इथं बघा, हा जो एरिया आहे हा काय दाखवतो, स्टॉक डाऊन साईडला आहे. 10 मुव्हिंग ऍव्हरेज लाईन आज आपण कन्सिडर नाही करणार आहे. आपण 10 मुव्हिंग ऍव्हरेज लाईन हाईड जरी करून ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही या ट्रेड सेटअपसाठी. समजा हा पूर्ण इलाका काय दाखवतो की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. इथनं रिव्हर्सल झाला आणि मार्केट अपसाईडला जायला लागलं, बरोबर. आता इथं तुम्ही पाहू शकता की वन टाइम रेजिस्टन्स भेटला त्याला, परत इथं रेजिस्टन्स भेटलाय आणि इथं त्यांनी ब्रेक केलाय, बरोबर. अपसाईडला जायला लागला आणि ह्या लाईनच्या आसपास येऊन सपोर्ट घेतोय तो आणि पुन्हा बाउन्स बॅक होतोय. आता ही 200 मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन सुद्धा त्याला रेजिस्टन्स सारखी ऍक्ट होती, बरोबर. इथं त्यांनी काय केलं, टाइम स्पेंड केला आणि इथं ब्रेकआउट दिला. ही कॅन्डल जी आहे ही ब्रेकआउट कॅन्डल आहे. इथं त्यांनी ब्रेक दिला, त्यांनी काय केला, अपसाईड पासून येऊन ह्या 60 RSI च्या लाईन वरती सपोर्ट घेतलाय आणि तो वापस फिरतोय, बरोबर. आता तो इथं जेव्हा ब्रेकआउट दिलाय त्यांनी काय केलं, ह्या 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या लाईन वरती सपोर्ट घेतलाय आणि वापस फिरला. आपण ह्याच्यामध्ये टार्गेट कशी ठेवणार, जेव्हा आपण इथे एंट्री घेणार. आता समजा ह्या कॅन्डलच्या इथं मी एंट्री घेतली असती, ह्याचा जेव्हा हाय ब्रेक झाला मी इथं एंट्री घेतली असती, बरोबर. मी टार्गेट कशी ठेवणार होतो, तर पिवोट पॉईंट वरनं. पिवोट पॉईंट इथं कोणता तरी पिवोट पॉईंट असणार आहे, इथे एक आणि इथे एक, बरोबर. असे मी टार्गेट ठेवू शकलो असतो. आता इथं नेक्स्ट काय झालं की मार्केट फॉल झाला, या 50 मुव्हिंग ऍव्हरेज वरती आला, पुन्हा बाउन्स बॅक झाला, बरोबर. पुन्हा बाउन्स बॅक झाल्यानंतर ना मार्केट फॉल, ही 50 मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन क्रॉस झाली आणि ह्या 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या लाईन वरती परफेक्ट सपोर्ट घेतलाय आणि मार्केट बाउन्स बॅक झालं. परत एकदा इथे सपोर्ट आणि बाउन्स बॅक असे आपण बघत राहणार आहोत. आता इथं बघू शकता काय झालं, सपोर्ट घेतला, बाउन्स बॅक होतोय. RSI खालून अप साईडला पण जाताना दिसतोय, म्हणजे इथे आपण एंट्री घेऊ शकलो असतो. हा हाय ब्रेक झाला आणि एक चांगला मोमेंटम आला. आता इथं बघू शकता की परत इथे काय झालंय, तेच बाउन्स बॅक. म्हणूनच 50 आणि 200 ह्या मुव्हिंग ऍव्हरेज लाईन ह्या स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारख्या ऍक्ट होत असतात. आता आपण काय करणार आहोत सेटअप मध्ये, तर आपण काय पाहणार की स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे की नाही. स्टॉकनी 50 किंवा 200 किंवा 450 मुव्हिंग ऍव्हरेज वरती सपोर्ट घेतला तर बेस्ट, असे आपण स्टॉक पाहणार आहोत. MACD चा क्रॉस ओव्हर असेल तरी चालेल, RSI पण बुलिश असला पाहिजे. RSI म्हणजे अपसाईडला जाताना निघालेला पाहिजे. कॅन्डलस्टिक पाहिली नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, आणि आपण 10 SMA सुद्धा इग्नोर करू शकतो, काही हरकत नाही. पण हा फक्त सपोर्टच्या वेळी, जेव्हा स्टॉक सपोर्ट घेतोय त्यावेळी. आता काही स्टॉक पाहूयात, जसं मी आज अमर राजा बॅटरी टेलिग्राम वरती दिला होता. आता इथं आपल्याला कुठला सपोर्ट दिसतोय का, तो जस्ट बाउन्स बॅक होतोय. आणि इथं समजा मी इंडिकेटर मध्ये मुव्हिंग ऍव्हरेज 450 ऍड केला तर तुम्हाला सपोर्ट दिसून येईल. म्हणजे मी सेटिंग बदलतो, त्याचा कलर असणार आहे ब्लॅक. आणि दिसतोय का की त्यांनी काय केलंय की ह्या 450 मुव्हिंग ऍव्हरेजच्या लाईन वरती सपोर्ट घेतलाय आणि तो बाउन्स बॅक होतोय. मी हीच एंट्री टेलिग्रामच्या ग्रुपवर काल दिली होती,
758 ला बाईंग करा म्हणून. आणि इथं पिवट पॉईंट बघा त्यांनी ब्रेक करत तो आता अप साईडला चाललाय. इथं डाऊन साईडला RSI पण सपोर्ट करतोय, अप साईडला जाताना बुलिश क्रॉस ओव्हर पण झालंय. मग अशी ट्रेड आपण शोधू शकतो. नेक्स्ट काय होऊ शकतं, इथे बघा काय झालं की जेव्हा स्टॉकनी ही 50 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन ब्रेक केली, डाऊन साईड आला, अप साईडला जाताना इथे त्यांनी काय केलं की ही मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ब्रेक केली आणि नंतरनं हा स्टॉक इथं सपोर्ट घेतोय आणि बाउन्स बॅक झाला. तेव्हा आपण काय बघू शकतो की RSI कितीला आहे, RSI काय करतोय 60 ला क्रॉस करतोय. म्हणजे इथं 60 ला क्रॉस करताना मी जसं म्हणलं इथं 60 ला क्रॉस करतोय तर आपण एंट्री घेऊ शकतो आणि त्यांनी चांगला एक मोमेंटम दिला. आता नेक्स्ट सपोर्ट त्यांनी 50 मुव्हिंग ॲव्हरेज वरती घेतला असेल छोटासा आणि बाउन्स बॅक झाला. परत ती लाईन त्यांनी क्रॉस केली, म्हणजे त्यांनी ही लाईन ब्रेक केली आणि डाऊन साईड मध्ये आला. आता पाहूयात की दुसरा स्टॉक आपण 450 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन कधी कधीच यूज करणार आहे. ज्यांना माहित नाही इथं आपण इंडिकेटरचं टेम्पलेट सेव्ह ठेवू शकतो. आता मी इंडिकेटर इथं डायरेक्टली सेव्हच ठेवलेले आहेत, हे आपले फॅमिली इंडिकेटर सारखेच आहेत. तर इथं बघू शकता काय झालं, स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये होता. इथे बघा त्यांनी काय केलं, ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन पाशी रेजिस्टन्स घेतला आणि फॉल मध्ये आला. इथे त्यांनी काय केलं, लाईन ब्रेक केली आणि नंतरनं ह्या 50 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन पाशी सपोर्ट घेतला. नंतरनं सपोर्ट घेत 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 अप साईडला गेला आणि ह्या 200 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन पाशी रेजिस्टन्स घेतलाय. आता आपण एंट्री कशी घेतली असती, तर इथे बघा ही जी रेड वाली कॅन्डल आहे त्यांनी इथे सपोर्ट घेतला ह्या लाईन वरती. ब्रेक केली आहे का, नाही. जेव्हा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, ह्या कॅन्डलनी हाय ब्रेक केला, 346 ला आपण एंट्री घेऊ शकलो असतो. स्टॉप लॉस असता आपला 322 आणि आपलं टार्गेट जे होतं नेक्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज लाईनच्या आसपास. आपण गॅप जर पाहिला ह्यांच्यातला, समजा इथे एंट्री, तर आपल्याला चांगला पर्सेंटचा गॅप सुद्धा दिसतोय, 5%च्या अबोवचा गॅप आहे. नेक्स्ट काय झालं की रेजिस्टन्स घेतला, फॉल आला, ते पुन्हा ब्रेकअप, इथे त्यांनी रिट्रेसमेंट नाही केली म्हणून आपल्याला एंट्री नाही भेटली. पुन्हा तीच लाईन कंटिन्युअसली अप साईडला गेली आणि इथे आपल्याला सपोर्टच्या इथं एंट्री भेटली. त्याचा हाय ब्रेक झाल्यावरती मार्केट पुन्हा अप साईड. नंतर पुन्हा एकदा इथं काय झाला, सपोर्ट घेतला, त्या कॅन्डलनी काय केला, सपोर्ट घेतला, याचा हाय ब्रेक झाला, म्हणजे इथं आपण एंट्री घेऊ शकलो असतो. स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली असता. मार्केट पुन्हा अप साईड. आता याच्यामध्ये टार्गेट कशी ठेवायची, मी जे टार्गेट 1 टार्गेट 2 ठेवतो ते आपण पिवोट लाईननी ठेवू शकतो. आता पिवोट लाईन इथे कुठेतरी आसपास असते ज्याच्यावरनं आपण टार्गेट ठेवू शकलो असतो. समजा पिवोट आपला इथे असता, इथे आपला पिवोट असता, तर P इथं, R1 इथं, R2 इथं, तर असे टार्गेट ठेवू शकलो असतो. आणि इथनं तो रिव्हर्स व्हायला लागला. इथे त्यांनी सपोर्ट नाही घेतला, त्यांनी ब्रेक केला, पुन्हा डाऊन साईडला आला. इथे बघा पुन्हा सपोर्ट घेतलाय, त्या एरियामध्ये त्यांनी सपोर्ट घेतला, बाउन्स बॅक आणि नंतर अप साईडला जायला निघालाय. इथं आपण एंट्री करू शकलो असतो, की आपण रिसेंट एंट्री इथं घेऊ शकलो असतो, ह्या कॅन्डल मध्ये एंट्री घेऊ शकलो असतो जेव्हा त्याचा हाय ब्रेक झाला. इथे आपला स्टॉप लॉस असतात आणि मार्केटने चांगले रिटर्न दिले असते. आता पाहूयात की नेक्स्ट स्टॉक कोणता आहे. IFB इंडस्ट्रीज. हे बघा स्टॉक खाली आला, त्या एरियात त्यांनी रेजिस्टन्स घेतला, आपण इथे शॉर्ट सेल करू शकलो असतो नेक्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत. इथपर्यंत त्यांनी टार्गेट अचीव्ह केलं, देन आपण इथं काय केलं असतं, बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघितली असती, कारण त्यांनी ह्या मुव्हिंग ॲव्हरेज लाईन वरती सपोर्ट घेतलाय, एक परफेक्ट सपोर्ट आणि बाउन्स बॅक. मी हा स्टॉक सुद्धा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर दिलता. आता बघा तो त्याचा अजून एक टार्गेट अचीव्ह करतोय. आपलं फर्स्ट जे टार्गेट होतं, मी फर्स्ट टार्गेट हेच ह्या पिवोट लाईन वरनच दिलं होतं आणि मुव्हिंग ॲव्हरेज लाईन पण इथेच होती, म्हणून हे फर्स्ट टार्गेट दिलं होतं, हे अचीव्ह केलं. या कॅन्डलनी ब्रेक दिला चांगला, मार्केट अपसाईडला चालले. ही R1 लाईन पिवोट पॉईंटची रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होती. हे आपलं सेकंड टार्गेट होतं जे त्यांनी अचीव्ह सुद्धा केलं. आता स्टॉक अजून अपसाईडला जाऊ शकतो. आता ह्याने जर वापस इथनं युटर्न घेतला तर आपण ट्रेड कसा करायचा, तर ही मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन इथे सपोर्ट सारखी ऍक्ट झाली, आपण परत एकदा एंट्री घेऊ शकतो आणि मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. तर असेच आपण स्टॉक काही शोधणार आहोत जे आपल्या ट्रेड सेटअप मध्ये बसतात. तर इथं एंट्री घेताना तुम्ही जर पाहिलं तर RSI सुद्धा सपोर्टिंग होता. असेच काही स्टॉक आपण सपोर्ट वरनं शोधत राहणार आहोत ट्रेडिंगसाठी. आतापर्यंत आपण काय पाहिलं की वेगवेगळे ट्रेड सेटअप पाहिले. फर्स्ट ट्रेड सेटअप कोणता, तर स्टॉक समजा डाऊन ट्रेंड मध्ये आहे,
5% डाऊन ट्रेंड असेल, त्याच्यानंतर जेव्हा तो ग्रीन मुव्हिंग ॲव्हरेज लाईन क्रॉस करेल आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन इकडे कुठेतरी असेल लांब, तेव्हा आपण इथे एंट्री घेणार. हा झाला आपला. इथे कोणती तरी कॅन्डलस्टिक असेल, जेव्हा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक होईल आपण एंट्री येऊ शकतो. टार्गेट असणार आपलं नेक्स्ट मुव्हिंग ॲव्हरेज 50 पर्यंतचं. दुसरा ट्रेड सेटअप काय पाहिला की स्टॉक समजा अप ट्रेंड मध्ये असेल, 5%चा अप ट्रेंड किमान मागच्या 15-20 दिवसांमध्ये, वरती डोजी किंवा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न दिसत असेल तरी बेस्ट. मार्केट जेव्हा ही ग्रीन मुव्हिंग ॲव्हरेज लाईन इथे ब्रेक करेल, समजा ही कॅन्डल अशी बनली, त्याचा लो ब्रेक केला आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ही जरा लांब असेल तर इथपर्यंतचा तो डाऊन ट्रेंड मध्ये येऊ शकतो. आज जो ट्रेड सेटअप पाहिला तो कसा होता, तर समजा ही आपली 50 किंवा 200 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन होती, बरोबर. स्टॉक समजा अपसाइड पासून इथे सपोर्ट घेतोय, आपण एंट्री घेऊ शकलो असतो. समजा बाउन्स बॅक झाला, पुन्हा एकदा एंट्री घेऊ शकतो. समजा वापस असा करत इथे एंट्री वापस घेऊ शकतो. हे काय झालं, ट्रेड फ्रॉम सपोर्ट. ट्रेड फ्रॉम सपोर्ट म्हणजे आपण काय केलं, सपोर्ट वरनं एंट्री घेतोय. RSI पण आपण चेक करत राहणार. नेक्स्ट ट्रेड सेटअप कोणता, तर ट्रेड फ्रॉम रेजिस्टन्स म्हणजे काय की स्टॉक समजा अप ट्रेंड पासून आला आणि इथं रेजिस्टन्स घेतोय, तर आपण शॉर्ट सेल साठी इथं एंट्री घेऊ शकतो. पुन्हा एकदा डाऊन ट्रेंड, पुन्हा एकदा रेजिस्टन्स भेटेल तर पुन्हा एकदा एंट्री घेऊ शकतो. आणि नंतर न असा ही पण 50 किंवा 200 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईनच आहे. आपण कधी कधी 450 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन ट्रेड सेटअप मध्ये यूज करणार. 450 मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे, त्याच्यावरती आपल्याला खूप कमी स्टॉक भेटतील, पण भेटले तर सोडायचे नाहीत. आता एक गोष्ट सांगायची राहिली की ती म्हणजे आपण हे स्टॉक शोधणार कसे. एवढे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे स्टॉक झालेत, आपण शोधणार कसे. तर इथं काही स्क्रीनर्स आहेत. काही नाही करायचं, ही जी लिंक आहे ही फक्त कॉपी करा, अशी कॉपी करा आणि ब्राउझर मध्ये येऊन पेस्ट करा. तुम्हाला वेगवेगळे स्टॉक इथं लिस्टमध्ये दिसतील. आता आज कोणता स्टॉक नसेल तर इथं नो स्टॉक दाखवेल. समजा दुसरा स्टॉक असेल, ही समजा दुसरी लिंक आहे जी मी कॉपी करतोय. ही लिंक कॉपी करा आणि इथं ब्राउझर मध्ये येऊन पेस्ट करा. आता इथं कोणता स्टॉक दिसतोय, इथं आयडिया किंवा PVR दिसतोय किंवा झील दिसतोय, तर मी इथे येऊन फक्त टाकणार आणि आपल्या ट्रेड सेटअप मध्ये तो कुठं बसतोय ते चेक करा आणि आपण तशी त्या स्टॉक मध्ये एंट्री घेऊ शकतो. ही काही स्क्रीनरची लिस्ट आहे जी मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती पोस्ट करणार आहे. ही लिस्ट सगळ्यांच्या कामाला येईल. तेव्हा तुम्हाला जर काही अडचण असेल शिकण्यामध्ये तर मला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगू शकता किंवा व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला नक्की मदत करेल. हे ट्रेड सेटअप तुम्ही बॅक टेस्ट करून पहा. तुम्ही बॅक टेस्ट जोपर्यंत करत नाही तुम्ही ह्या गोष्टीमध्ये परफेक्ट होऊ शकत नाही. तुम्ही ह्या गोष्टी सारख्या बॅक टेस्ट करून पहा, सराव करून पहा, तरच तुम्हाला ह्या गोष्टी लवकरात लवकर जमेल. आपण भेटूयात पुन्हा.